नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। दोन व्यक्तींपैकी एक जण भांडण करणार नाही तर भांडण होणारच नाही। आजचा सुविचार आपण बघितला, घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर पाहूया बातम्या। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूज वरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक, व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता। महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमान पार्टीच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ फिल्म अभिनेता गोविंदा अमरावतीला आले। नवनीत राणांच्या समर्थनार्थ गोविंदा यांनी दसरा मैदान येथे जाहीर सभा घेतली। दुपारच्या कडक उन्हामध्ये देखील चाहत्यांनी गर्दी केली। अभिनेता गोविंदा, आमदार रवी राणा, नवनीत राणा यांनी भाषणातून टीकास्त्र सोडलं। महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा यांचा प्रचार धडाक्याने सुरू आहे। त्यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेता गोविंदा यांची दसरा मैदान येथे सभा घेण्यात आली। भर दुपारी 1:15 वाजता अभिनेता गोविंदाचं आगमन झालं। गोविंदाचं आगमन होताच नागरिकांनी एकच गर्दी केली। गोविंदाने मंचावर येताच सर्वांना हात दाखवून अभिवादन केलं। त्यांचं आमदार रवी राणा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। निवडणूक चिन्ह पाना गोविंदाच्या हाती देऊन नागरिकांना दाखवण्यात आलं। मुंबईचे सगळे पार्सल, सगळे नेते त्यांचं एकमेव काम आहे विदर्भामध्ये यायचं, दादागिरी करायची, शिवसैनिकांना गुलामासारखं वागवायचं, मलिदा खायचा आणि मुंबईमध्ये गाड्या घोड्या फ्लॅट मध्ये राहायचं आणि इथल्या माणसं, इथल्या शिवसैनिकांना सायकलवर ठेवायचं। माझं आव्हान आहे अडसू साहेबांना की त्यांनी या नांदगाव MIDC मध्ये किती नोकऱ्या दिल्या, जेवढ्या नोकऱ्या मी तिकडे शिफारसीने दिलेल्या आहेत त्याच्या जर 1.0 जरी नोकऱ्या त्यांनी दिल्या असतील तर मी मिशा कापायला तयार आहे। मी म्हणतो लोकांना नका देऊ, तुमच्या सैनिकाला तर द्या, तो बिचारा तुमच्या सतरंजा उचलतो। आणखी एक गंमत सांगतो की 6 मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर या फडणवीस सरकारमध्ये आहेत शिवसेनेचे, ते 6 मुंबईचे आहेत आणि त्यातले 5 तर निवडून आलेले आहेत, लोकांकडून पडलेले आहेत। आणि आमचा एक यवतमाळ मधला शिवसेनेचा आमदार हा 70,000 मतांनी निवडून आला, त्याला एक तुकडा फेकल्यासारखं एक राज्यमंत्रीपद दिलंय आणि तोही मिनिस्टर लाचार त्याशी आदित्य ठाकरेंच्या पाया पडला। हो, उद्या आदित्यला बाळ झालं 4 महिन्याचं, त्याच्या पाया पडेल। या कार्यक्रमात आधी नितीन मोहोड यांच्यासह अनेकांची भाषणं झाली। डॉक्टर राजेंद्र गवईंनी भाषणात देवपारे व अरुण वानखडेंवर टीकास्त्र सोडलं। आधी देवपारे व अरुण वानखडे या 2 पार्सलला काढा, नंतर अडसू यांना पार्सल म्हणून पाठवा। बाळासाहेब आंबेडकरांनी देवपारे यांना उमेदवारी दिली असेल तर देवपारेंना वापस पाठवू अशी टीका त्यांनी केली। माझ्या या जन्मगावी भलतेच लोकांनी आपलं बस्तान बांधलं आहे। ज्यांचा जन्म या गावामध्ये झाला नाही, ज्यांचं घर या गावामध्ये नाही, ज्यांना या गावाबद्दल प्रेम नाही, ते 10 वर्ष या गावामध्ये बस्तान बांधून आहे। आणि आज गोविंदाजी तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, आमच्या अमरावतीकरांना सांगावं लागेल की हे पार्सल आम्हाला मुंबईमध्ये वापस पाठवायचं आहे। सकाळी मी रवी भाऊच्या घरी बसलो होतो, एक पत्रकार आला, भाभींना विचारत होता की बाबा तुमच्या निवडून येण्याचं गणित काय आहे? भाभी म्हणे की आमचं निवडून येण्याचं गणित फक्त विकास आहे, गणित आम्ही करत नाही, तो दुसरा खासदार करतो, गणित करतो स्वतः तर आहेच पण आपल्या बरोबर 10-12 पार्सल अजून घेऊन येतो।
लोक म्हणाले की बाबा डॉक्टर राजेंद्र गवई तुम्ही तर रवी भाऊपेक्षा जास्त मेहनत करतायत। मी त्यांना म्हटलं अरे रवी भाऊला तर एक पार्सल काढायचं आहे तर मला तर 23 पार्सल हाकलायचे आहे, त्यात 2 महत्वाचे पार्सल, ते देवपारे आणि अरुण वानकडे। त्यांना माहित आहे निवडून येणार नाही, 100% निवडून येणार नाही, पण त्या मोठ्या पार्सलनी 2 छोट्या बॅग आणल्या, थैल्या। या थैल्यांना सुद्धा आपल्याला वापस पाठवायचं आहे। सगळ्यात जास्त मला जर देवपारेंचा राग असेल की मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला मदत केली होती, त्यांनी रवी भाऊला मदत केली होती, रिपब्लिकन पक्षाला मदत केली होती, युवा स्वाभिमानला पक्षाला मदत केली होती आणि बहुजन समाज पार्टीतर्फे ते उभे होते। त्या निवडणुकीमध्ये रवी भाऊ मागच्या वेळेस मागच्या निवडणुकीमध्ये देवपारेंनी जर सगळ्यात मोठी चूक केली असेल तर बाळासाहेब आंबेडकरांवरती 12 दिवस टीका केली। एक वेळेस त्यांनी आमच्यावरती टीका केली असती तर आम्ही माफ केलं असतं, एक वेळेस त्यांनी दादासाहेब गवई यांच्यावरती टीका केली असती तर माफ केलं असतं, परंतु त्यांनी आमचे पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू यांच्यावरती टीका केली। आम्ही त्यांना कधी माफ करणार नाही। बाळासाहेब आंबेडकरांनी जरी त्यांना तिकीट दिली असेल तरी आम्ही त्यांना इथून वापस पाठवू। जास्त वेळ घेत नाही कारण मला माहित मी इथलाच आहे। 24 साल बाद पहले बार गवई परिवार का कोई भी यहाँ पे खड़ा नहीं, क्योंकि इस बार की स्थिति अलग है। मी जर 24 वर्ष समजून एक सिल्वर जुबली करण्यासाठी जर इथं परत उभा राहिलो असतो तर अनर्थ झाला असता, कारण की येणाऱ्या निवडणुकी पुढच्या 2024च्या झाल्याच नसता। हाहाकार झाला, भीतीमय वातावरण। नवनीत राणा यांनी बोलताना अडसुळांवर टीकास्त्र सोडलं। अडसुळांनी या वयात आराम करावा, ते आता निवडणूक लढवत आहेत, त्यांचे 20 कार्यकर्त्यांची नावं नीट माहीत नाहीत अशांची त्यांनी सेना गट जिल्ह्यात तयार केला आहे, अशी टीका नवनीत राणा यांनी केली। पिता पुत्राचं काहीच काम आता नाही असंही त्या म्हणाल्या। पिता पुत्राचं काम नसल्याने आता त्यांना परत पाठवा असं आवाहन नवनीत राणांनी जनतेला केलं। 17वीं लोकसभा हमारे देश की है और त्याच्यामधली सगळ्यात युवा महिला कोणती असं आमच्या पूर्ण अमरावती जिल्ह्यामधून एवढी मोठी फाईट देण्यासाठी हे पहिलीच उमेदवार 17वी लोकसभा मध्ये मी उभी आहे। म्हणून सगळे युवकांना माझी विनंती आहे, जर युवक आला तर युवकांना समोरनी बुजुर्गांचा आशीर्वाद पाठीशी ठेवू, पण अनुभव आणि ताकद आणि मेहनत आणि विजन हा सगळे युवकांपाशी असते। म्हणून युवकांना सगळ्यात महत्त्वाचं हे माझं भविष्य एकटेचं नाहीये। जर मी अमरावतीला रिप्रेझेंट करत आहे तो युवक म्हणून प्रत्येक युवकाचा आवाज तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेन। आणि महिला माझे जेव्हापासून माझं लग्न झालं त्या दिवशीपासून प्रत्येक बाई अमरावतीची त्यांनी मला लाड केला, माझ्यावर प्रेम दाखवलं, माझे सोबत उभे राहिल्या। म्हणून तुम्हाला विनंती आहे की आता ही बारी माझी एकटीची नसताना, ही आवाज माझी एकटीची नसताना, हा प्रत्येक महिला माझे पूर्ण जिल्ह्यामध्ये राहणारी माझी आवाज तुमची आवाज म्हणून मी लोकसभा मध्ये जाऊन तुम्हाला सगळ्यांना रिप्रेझेंट करणार आहे। म्हणून प्रत्येक बाईला मी विनंती करीन की जर माझी आवाज बाहेर निघाली म्हणजे तुमची आवाज मी वरपर्यंत नेणार आहे, आणि जर माझी आवाज दाबली तर तुमची आवाज कोणी ऐकणार आहे इथं राहणार नाही। म्हणून प्रत्येक महिलांना मी विनंती करीन, माझे जिल्ह्याचे ज्या ताकदीने या मैदानात उतरली आहे, ज्या मेहनतीने या जिल्ह्यासाठी तडमड आहे माझ्या जे मनात, अरे जे प्रेम मी माझ्या जिल्ह्याबद्दल घेऊन बाहेर फिरत आहे, नाही ते महिलांची एवढे काम करणं होत नसते। 16 तास हातात 4 महिन्याचा बाळ घेताना तिला गाडीमध्ये सोडायची आणि धडधड पूर्ण गावामध्ये भेट द्यायची। अरे कोणाच्या गावामध्ये आग लागली तर त्या गावामध्ये जायची, त्यांना मदत करायची। अरे मी कोणते पदावर नाहीये, पदावर नसताना दिवस रात्र एक करत आहे, प्रत्येक गावापर्यंत पोहोचली। 2250 गाव है हमारे जिले में। ये खासदार को, या खासदारांना माझं आव्हान आहे की जर त्यांनी एक तालुक्याचे शिवसेनाचे 20 कार्यकर्त्यांचे नाव तोंडी पाठ दाखवले तर मी त्यांना मान्य करेन। फक्त इकडची सेना हा अडसूळ सेना त्यांनी बनवली आहे। शिवसेना जो ओरिजिनल बाळासाहेब सेना होती या माणसांनी पूर्ण संपून टाकली आहे आणि स्वतःची सेना इथे निर्माण केलेली आहे। त्यांनी इकडचा विकास न करताना इकडचे कार्यकर्ता
जे सच्चे कार्यकर्ता सेनाचे होते, काही लोकांना घरी बसवलं, काही लोकांना दुसऱ्या मतदारसंघामध्ये पाठवलं आणि काही लोकांचे जीव या खासदारांनी घेतलेले आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक माणसाला मी विनंती करीन, यावेळीस तुमची लढाई, आमची लढाई, आपल्या जिल्ह्याच्या विकासाची लढाई असे व्यक्ती सोबत आहे ज्याची नाड या जिल्ह्याची नाही, ज्याचा घर या जिल्ह्यात नाही, ज्याचा रक्त या जिल्ह्यात नाही, अरे ज्याचा मतदान या जिल्ह्यामध्ये नाही, अशा व्यक्तींसोबत तुमची आणि आमची लढाई आहे. अरे आपण मरू, आपण हारलो तरी मी या जिल्ह्यामध्ये आहे. अरे हिचा सुपुत्र दर्यापूर विधानसभामध्ये लढला आणि जेव्हा डिपॉझिट जप्त झाला तर तिथे 5 वर्ष कधी त्यांनी तोंड दाखवलं नाही. आणि पुत्राचेही काम तसं आणि वडिलाचेही काम तसंच. बुलढाण्यामधून जेव्हा इलेक्शन झाल्या, संपलं, बॅग उचलला तर अमरावती आणि त्याच्यानंतर कधी बुलढाण्यात त्यांनी तोंड दाखवलं नाही. आणि तुम्ही, मी सगळे पक्षाचे लोकांना एकच विनंती करीन की मी लढत आहे तुमच्या पोरांच्या भविष्यासाठी, आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी. हा माणूस जर हारला तर हे नक्की आठवून ठेवा की हे कधी तुमचे कामी नाही पडणार आहे. अरे जो व्यक्ती बुलढाणामध्ये 10 वर्ष खासदार राहिला, तिकडच्या कार्यकर्त्यांची परिस्थिती कशी आहे, तिकडच्या कार्यकर्त्यांना काय गोष्टीची गरज आहे, तिकडच्या विकासामध्ये मी काय करू शकते, एकही आवाज उचलला नाही. आणि तिथल्यानंतर त्यांनी कधीही बुलढाण्यामध्ये आपला चेहरा तोंड दाखवला नाही. म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न आज नांदगाव पेठमध्ये रेमंडचा प्लांट ज्या पद्धतीने रवी भाऊनी आणलं, रवी भाऊ म्हटलं तर लवकर कान उघडतो, कोणती बहीण मला बोलून राहिली म्हणून. भाऊ आपले आणि रवीजी माझे. रवीजी ज्या पद्धतीने आपण राज्य सरकारमध्ये काम करत असताना रेमंडचा प्लांट आणि येणाऱ्या काळामध्ये जे मेडिसिनची फॅक्टरीचा प्रयत्न आम्ही करत आहे, आणि जर आमच्यासारखे युवक तिथे गेले, तिथे एयरपोर्ट आणू. गोविंदा जी, आपको कितना प्रॉब्लम हुआ है नागपुर से इधर आने के लिए? 3 घंटा ना लगते हुए जब अगली बार आप अमरावती में आएंगे और मैं खासदार अगर इनके भरोसे और ये सब जनता के आशीर्वाद से अगर हो गई तो आपको नागपुर से इधर आने की जरूरत नहीं पड़ेगी. एयरपोर्ट आपको अमरावती में ही मिलेगा और लैंडिंग भी यहीं होगी. ये एक युवक का, एक महिला समझ के, आप लोगों की, हर लोगों की भावनाएं समझकर कि मेरे जिले का नाम सिर्फ बड़ा नहीं चाहिए, मेरे जिले के काम बड़े चाहिए. नाम से कभी पेट नहीं भरता, काम से लोगों के पेट भरते हैं और वो काम करके हम लोग को मेरे जिले में दिखाना है. आज लोकसभा मध्ये तुम्ही सुद्धा विधानसभा लोकसभा मध्ये होते, खासदार होते आणि पण ये तो मानना पड़ेगा, युवक जो मेहनत कर सकता है, महिला जो भावनाएं समझ सकती है, उसकी ताकत पे वो हर चीज से लड़कर अपने जिले को विकास दिखा सकती है. और वही ताकत से मैं ये जिले को, किसी को पता नहीं होगा, सगळ्यांना वाटते की त्यांना ऊन लागत आहे, तुम्ही 2 तासासाठी उन्हामध्ये आहे, पण मी गेल्या 9 वर्षापासून दिवस दिवसाचा रान करत आहे. आणि उन्हामध्ये ऊन न पाहताना प्रत्येक कार्यक्रमामध्ये पोहोचणं, प्रत्येक लोकांचे दुःखात सुखात त्यांच्यासोबत उभे राहणं, कोणाची पोरीचं लग्न असो, कोणाचं हॉस्पिटलचं काम असो, कोणाचे विहाराचं काम असो, कोणाचे मंदिराचं काम असो, प्रत्येक गोष्टीमध्ये मी गेल्या 9 वर्षापासून रवीजीकडून पाठपुरावा करत आणि माझ्या जिल्ह्याचा विकास मी माझ्या हातून कसून करून घेऊ शकते त्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे. माझी मेहनत, माझी तळमळ, माझी आपुलकी, माझा प्रेम या जिल्ह्यासाठी फक्त डोळ्यासमोर ठेवून सगळ्यांना एकच विनंती करीन की यावेळेस माझी लढाई एकटीची नसताना हे आपले सगळे स्थानिक लोकांची लढाई आहे. अमरावतीमध्ये ज्यांचा रक्त आहे, अमरावतीचे जे लोक आहे, अमरावतीची नाड ज्याच्यासोबत जुळलेली आहे, हा लढाई तुमची आणि आमची एक असे व्यक्तींसोबत आहे जो आमच्या जिल्ह्याची काही घेणं देणं झालं नाही आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती करीन की तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उभे राहा, मला आशीर्वाद द्या, कारण की प्रत्येक माणसाच्या आशीर्वादाची यावेळेस मला गरज आहे. आणि मला खात्री है और मुझे विश्वास भी है, इस बार मेरे जिले के लोग, मेरी मेहनत उनके नजरों के सामने रहेगी. और जब मतदान होगा,
वो वन साइड कैसे मतदान करेंगे उसका विश्वास मेरे पास है। किती लोकांना असं वाटते जर मी खासदार झाली तर या जिल्ह्याचा विकास करू शकते, त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्या। आप मेरे साथ हो, आप आखिरी के 7 दिन अगर आपने मेरे लिए दिए तो ईमानदारी से पूरे 5 साल ये जिले के विकास के लिए मैं आप लोगों को दूंगी। अगर आज मैं 16 घंटे काम कर सकती हूँ और अगर पद पे आई, अच्छे को हिलाने की ताकत भी महिला रखती है, तो ये याद रखना। अभिनेता गोविंदा अमरावतीला आले। नागपूरहून अमरावतीला येत असताना त्यांना 3 तास लागले, तर पुढच्या वेळी ते डायरेक्ट अमरावतीच्या विमानतळावरच येतील असा विकास गोविंदाजी मी करेल असं नवनीत राणा यांनी आश्वासन दिलं। आमदार रवी राणा यांनी त्यांच्या भाषणात अनेक उमेदवारांना धारेवर धरलं। बाळासाहेब आंबेडकरांनी मागे 2 वेळा मला आशीर्वाद दिला, त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी आणि पत्नी नवनीत दोघंही मुंबईला गेलो होतो। त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे, तर आज त्यांचे उमेदवार दुपारी एसी मध्ये झोपा काढत आहेत अशी टीका त्यांनी केली। हमारे अमरावती में जो खासदार है जिनका नाम है आनंदराव अडसूळ, वो आज सातारा में, वो जलम में, मुंबई में उनका घर है और अमरावती में वोट मांगने आते। हमारा तकदीर भी इतना खराब है कि हमने 10 साल उनको चुन के दिया, पर 10 साल हमने चुन के दिया इसलिए कि हमारे अमरावती की जनता हर किसी का सम्मान करती है, पर उन्होंने अमरावती की जनता का इतना अपमान किया है और इतना अमरावती को पिछड़ा बना दिया है कि अमरावती की जनता त्रस्त हो गई है कि बाहर का पार्सल बाहर वापस भेजना चाहिए और स्थानिक को प्राधान्य देना चाहिए। क्योंकि आज उन्होंने बुल्ढाना से इलेक्शन लड़े, बुल्ढाना से जब इलेक्शन लड़े 10 साल बुल्ढाना उन्होंने चुन के दिया, पर जब से हारे तब से उन्होंने बुल्ढाना की शक्ल देखी नहीं और बुल्ढाना उन्होंने उनकी शक्ल देखी नहीं। क्योंकि जो बाहर का व्यक्ति रहता है वो हमेशा बाहर का ही रहता है। आज आप विरार में, मैं अमरावती में हूँ, कितना भी कुछ रहा, हर दुख सुख में आप विरार में जाते और मैं भी यहाँ पे हर बुरे समय में, दुख सुख में, हर गरीबों के साथ, किसानों के साथ, महिलाओं के साथ, हर परिस्थिति में उनके साथ रहते, क्योंकि हमें यही पैदा हुए और यही हमको मरना है। तो ये इसका मतलब वही समझ सकता है जो यहाँ पे जन्मभूमि में जिसका जन्म हुआ है, जहाँ की जनता उनको दिल में रखती है, जहाँ की जनता को वो दिल में रखते हैं, वही लोग यहाँ की परिस्थिति को जान सकते हैं। इसीलिए मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो की आज 18 तारखेला जे मतदान होणार आहे ते मतदानच नाही, अमरावती जिल्ह्याचं भविष्य आहे आणि अमरावती जिल्ह्याचं भविष्य हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे की ज्याप्रमाणे नवनीत राणा 9 वर्षापासून या जिल्ह्यामध्ये मेहनत करत आहे, ज्याप्रमाणे गेल्या 15-20 वर्षापासून या जिल्ह्याच्या प्रश्नासाठी अमरावतीपासून तर मंत्रालयापर्यंत एका प्रश्नासाठी आम्ही लढतो। कोणी मंत्री असू द्या, त्या मंत्र्याच्या खुर्चीला लाथ मारून एक काम खेचून आणतो। ती ताकद तुम्ही मला दिलेली आहे आणि ती ताकद जे मला दिलेली आहे, मी आपल्याला सांगतो, या जिल्ह्यामध्ये नवनीत राणा जर निवडून आल्या तर या जिल्ह्याची ताकद वाढेल, माझी ताकद वाढेल, या जनतेची ताकद वाढेल, या जिल्ह्याच्या विकासाची ताकद वाढेल। म्हणून ही लढाई अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची आहे। कारण की आज तुम्ही पाहिलं, अमरावती जिल्ह्याचे खासदार आजपर्यंत 1700 गावापैकी 200 गावामध्ये सुद्धा 10 वर्षामध्ये जाऊन आलेले। नवनीत राणा गेल्या 9 वर्षापासून मागे पराभूत झाल्या 5 वर्षामध्ये, त्यानंतर सुद्धा या 17 ते 2000 गावामध्ये 4-4, 5-5 वेळा जाऊन आले। कुठं दर्यापूर असू द्या, कोणाला काही त्रास असला, शेतकरी आत्महत्या असू द्या, शहीदाचं कुटुंब असू द्या, एखादं घर जळलं असू द्या, कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये खासदार दिसत नाही, पण नवनीत राणा पहिले पोहोचतात। कारण की त्यांना माहित आहे हे कुटुंब आमचं आहे आणि या कुटुंबाला जर त्रास आहे त्याला मदत देणं आमचं कर्तव्य आहे। आणि ही जाणीव खऱ्या अर्थाने इथला रहिवासी
इथल्या जन्मभूमीमध्ये काम करणारा प्रत्येक माणूस ही जाणून ठेवू शकतो. म्हणून यावेळेस आपल्या सगळ्यांना विनंती करतोय, या भर उन्हामध्ये ज्या पद्धतीने आपण इथं आलेलो आहे, गोविंदाजीचं आपण स्वागत केलेलं आहे. गोविंदाजीला बोलवायचं कारण असे आहे की इथे फक्त हिरो म्हणून ते आलेले नाही आहे. त्यांचं जे माझ्या प्रेम आहे, एक मोठे भाऊ म्हणून त्यांनी मला नेहमी आशीर्वाद दिलेला आहे. आणि त्यांनी मला म्हटलं होतं, ज्यावेळेस दहीहंडीला आले, जेव्हा दहीहंडीला आले तेव्हा म्हटलं होतं, नवनीत राणांच्या इलेक्शन मध्ये मी नक्की प्रचाराला येणार. याच्यासाठी येणार की एक चांगली महिला गरिबांसाठी काम करते, या जिल्ह्यासाठी काम करत आहे. तिला जिल्ह्याचं जसं कर्तव्य आहे दिल्लीला पोहोचवायचं, तसं माझं सुद्धा कर्तव्य. आणि ते कर्तव्य म्हणून फक्त आशीर्वाद द्यायला आलेलं. आणि आशीर्वाद देणारा जर एक पुऱ्या देशामधला फिल्म स्टार, ज्यांचं नाव या देशामध्ये प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये शहरामध्ये इतक्या मोठ्या माणसाला जर नवनीत राणाची जाणीव आहे, तर आमच्या जिल्ह्याच्या लोकांना नक्कीच त्याची जाणीव आहे की या जिल्ह्यासाठी काय महत्वाचं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी मी गोविंदाजींना एवढंच सांगतो की तुम्ही दिलेला शब्द पाळला. या प्रचारासाठी नवनीत राणाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही पुन्हा अमरावतीमध्ये आले. हे अमरावतीची जनता कधी हे विसरणार नाही की इतका मोठा माणूस जे शब्द दिलं ते पालन करण्यासाठी अमरावतीला आले. हे अमरावतीची जनता कधी विसरणार नाही. आणि जोरात टाळ्या वाजून गोविंदाजींचं स्वागत करा. कारण की आज या उन्हामध्ये तुम्ही जर हिरो लोक पाहिले तर उन्हामध्ये बाहेर निघत नाही. त्यांना माहित आहे की उन्हापासून काय त्रास होते. आज इथे उन्हामध्ये भर उन्हामध्ये तुम्ही सगळे आलेले आहे, पण ते हिरो म्हणून नाही. या अमरावतीच्या जिल्ह्याच्या विकासासाठी एक अत्यंत एका छोट्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. त्या कुटुंबामध्ये त्यांनी जे मेहनत केली आणि मेहनतीतून त्यांना एकच संकल्प आहे की या देशाचं कुठे वातावरण चांगलं झालं पाहिजे, या देशाचा विकास झाला पाहिजे, या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. म्हणून चांगले माणसं त्या पार्लमेंटमध्ये गेले पाहिजे आणि गोरगरिबांची सेवा केली पाहिजे. हाच त्यांचा एक लक्ष्य आहे. अभिनेता गोविंदांनी हर हर महादेवचा गजर करून भाषणाला सुरुवात केली. 14 वर्षांनंतर अमरावतीमध्ये आपण भाषण देत आहोत असं सांगून गोविंदांनी मराठीमध्ये बोलण्याला सुरुवात केली. मी आधी गरीब होतो, ऑटोलाही पैसे नसायचे, मित्राने साथ सोडली होती, लोक माझी मजा घेत, तेव्हा मला आमदार रवी राणांनी साथ दिली. ज्याच्यावर आईचा आशीर्वाद आहे, मोठ्यांचा आशीर्वाद असतो, त्यांना कोणत्या पक्षाची गरज भासत नाही. मी खूप चित्रपट साईन केले. जेव्हा मात्र मी राजकारणात आलो तेव्हाही माझी अनेकांनी खिल्ली उडवली. हा काही चित्रपटाचे ठुमके लावायचा मंच नाही, अशा भाषेतही टीका झाली असं गोविंदा यांनी भाषणातून सांगितलं. भाषणाच्या शेवटी त्यांनी नवनीत राणांना निवडून देण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. त्यांना दिल्लीत पाठवा, नक्कीच त्या विकास करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कालहर, दुःखहर, दारिद्र्यहर, कष्टहर, रोगहर, हर हर महादेव, हर हर महादेव. नक्कीच बोलेल. यहाँ पे मंच पे मौजूद मेरे अपने खास मित्र रवि राणा, उनकी पत्नी नवनीत और साथ में मंच पे उपस्थित यहाँ पे आए हुए आदरणीय गवई साहब और जो मंत्रीगण नेतागण यहाँ पे आए हुए हैं, सभी से मैं प्रणाम करता हूं और खास तौर पे इस भूमि से प्रणाम करता हूं. यहाँ के आए जो मातृ पितृ वर्ग के लोग हैं, सभी से प्रणाम करता हूं और धन्यवाद देता हूं कि आज ये मौका मिला कि साथियों के साथ जो है वो साथ होने से भी ज्यादा क्या इम्पोर्टेंट होता है कि हम उसे निभाए. कभी मैं पिछली टाइम जब यहाँ आया था तो मैंने कहा था कि मैं आऊंगा. खास तौर पे 14 वर्ष हो गए, एक भी आदमी शायद ही ये कह पाएगा कि इस 14 वर्ष में गोविंदा एक स्पीच दे रहा है या दे रहा था. 14 वर्ष से
मैं पॉलिटिक्स से बाहर आया हुआ हूं और अच्छे से बाहर आया, मतलब धक्के मार के निकाले जाते हैं वो अलग सब्जेक्ट होता है। मैं स्वयं वहां से निकला और 14 वर्ष के बाद आज ये पहली स्पीच मैं आप लोगों के इस मंच पे अमरावती में दे रहा हूं। मैं जिस वक्त फिल्म लाइन में आया तो हमारी परिस्थिति ऐसी बहुत कमाल की नहीं थी। हम लोग बहुत गरीब हुआ करते थे उस समय में, बहुत तकलीफ में थे, ऑटो रिक्शा के पैसे नहीं होते थे और ऐसे में लोग मजाक उड़ाया करते थे कि हा गोविंदा आपला, हा गोविंदा होईल का? आणि ते नंतर सांगायला लागले की चमा आईला आपला गोविंदा, अरे निघाला निघाला, कमाल काम केलं. मी आईचा आशीर्वाद, देवाची कृपा, मोठ्यांचा आशीर्वाद, त्याला कुठल्याही पक्षाची ताकदीची त्याला काय गरज लागत नाही. आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्याकडे असला तर तुम्ही त्या स्थानावर नक्कीच पोहोचाल जिथे देवाने पूर्णतः त्याला पूर्वीपासून ते घडवून ठेवलेलं असतं. मी जेव्हा फिल्म लाईन मध्ये गेलो तर लोकांनी सांगितलं, वा रे गोविंदा तू फिल्म लाईन मध्ये आला. बोललो नाही, तुम्ही चुकीचं म्हणतायत, फिल्म लाईन माझ्यामध्ये आली आहे. कारण की मी काय 2-5 पिक्चर साईन नाही केले, 49 पिक्चर साईन केले. आणि त्यानंतर जेव्हा मी पॉलिटिक्स मध्ये आलो तेव्हाही लोकांनी माझा खेचमख्याच करायला सुरुवात केली. अरे गोविंदा तो पॉलिटिक्सचा मंच आहे, ठुमके मारायचा मंच नाही. तू काय करशील तिथं? अरे तुला माहित आहे तुझ्या समक्ष कोण उभा आहे आणि कसं आहे तो वर्षानुवर्ष त्याचं राज्य चालू आहे. मी बोलो भाई मी त्यांच्या बरोबर काय, त्या नावाबरोबर पण मी फाईट करू शकत नाही. त्यांचं नाव राम आहे, मी रामाचं नाव पुढे असलेल्या माणसाबरोबर फाईट करत नाही. आणि त्याचं माझं पहिलं चिन्ह हे आहे की पहिलं त्यांच्याच पायाला हात लावून येईल. आणि त्यांनी सांगितलं की गोविंदा या मंचावर असताना तू जय महाराष्ट्र म्हणे बोलू नकोस कारण तू काँग्रेसचा आहे. मी बोला असं चालणारच नाही. मंचावर उपस्थित असताना सर्वप्रथम मी हेच म्हणालो, जय हिंद जय महाराष्ट्र. या मातीची कृपा नसली असती, या आईची या माईची कृपा नसली असती तर हे मोठे मोठे सितारे जे दिसून येत आहेत, जगात एवढे प्रसिद्ध झाले आहेत, ते या आईच्या आशीर्वादाने झालेत. या 11 महारुद्रांची स्थापना झाली, चित्रकूटाची स्थापना झाली, चित्रपटाची स्थापना झाली. आपण आपल्या हिंदू लोकांचा मक्का ज्याला म्हणतो, काशी विश्वनाथची स्थापना झाली या आईच्या कृपाने. माता माताई व सर्वत्र मात्र देव भव, ते आपण जे म्हणत असतो ते या आईने सगळ्या जगाला सिद्ध करून दाखवलंय. आणि या नवरात्रीत मी इथं आलो आणि आल्यानं पहिल्यांदाच मी हा मंत्र इथं वाचून दाखवला. कारण तुमच्या या स्थानातनं नवनीत राणा ही जरी का पक्षातली वर्गातली तुमच्यामध्ये उपस्थित आहे, परंतु मी तिला जसं म्हणणार की ती तुमच्यामधली शक्ती आहे आणि त्या शक्तीला इथून तुम्ही दिल्लीपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि हे तुमचं काम आहे असं मला वाटतं. कारण तुमची शक्ती जी आहे तिला फक्त हिरोईन असं काय बघू नका, त्याच्यात फक्त मोजू नका. कुठल्याही व्यक्तीनं आपण सर्वसाधारण कन्येला पण आपण पायाला हात लावतो कारण तिच्या शक्ती असते. आणि ती शक्ती बघत असताना आपण हात विचार नाही करायचा की हाचा पक्ष काय आहे, हिची जाती काय आहे, हिचा धर्म काय आहे. नाही, मला असं एवढंच माहित आहे की एक भगवती है, एक भगवान है और इन्हीं दोनों के बीच में आपका अपना भाग्य है. इसके अलावा कुछ भी नहीं है. ये पूरा जग जो है ये माया है, इसमें बहुत सारे लोग हैं. मैं जिस वक्त पक्ष से बाहर निकल रहा था, किसी से लड़ाई, किसी से झगड़ा, किसी भी बात पे कभी तकलीफ नहीं आई.
फिर वो मुझे पूछने लगे, गोविंदा तुम यहां से क्यों निकल रहे हो? मैं कहा 103 वर्ष का एक साधु महात्मा गंगा नदी में डुबकी लगाता है 86 साल की उम्र में। जिस वक्त वो 86 साल का था, बोला गोविंदा तेरे नाम की डुबकी लगा रहा हूं, 22 किलोमीटर बाहर निकलूंगा, जिंदा रह गया तो तेरा गुरु जिंदा है, जिंदा नहीं रहा तो मुझे भूल जा। ऐसे गुरु जिस देश में रहते हैं, जो आदेश देते हैं कि 2004 से 2009 का तू एमपी हो जा, ऐसे बुजुर्ग, चाहे वो पीर फकीर हो, चाहे वो साधु संत हो, चाहे वो पादरी हो, चाहे वो किसी भी पक्ष के कहीं से किसी जाति वर्ग के हो, अगर उन्होंने आपको आशीर्वाद दे दिया तो वो जो जैसा कह रहे हैं वैसे ही चलना, माँ जैसा कह रही है वैसे ही चलना। ये जिस वक्त हुआ करता है उस वक्त मुझे ऐसा लगता है कि गोविंदा जैसा आदमी आगे निकल के आता है। मैं अपनी तारीफ में नवनीत का ये मंच इस्तेमाल नहीं कर रहा हूं। मैं ईश्वर से प्रार्थना करता हूं कि उस वक्त, जिस वक्त फिल्म लाइन में भी मैं नहीं था और मैं पॉलिटिक्स में भी नहीं था और मैं तकलीफ के दौर से निकल रहा था, अच्छे अच्छे दोस्तों ने मेरे से मुंह फिरा दिया। बहुत ऐसे ऐसे लोग जिन्हें मैंने ब्रेक भी दिया था वो महफिल में देख के मुंह मोड़ लेते थे। ऐसे समय में यहाँ का एक नौजवान व्यक्ति रवि राणा मुझे मिला, मुझे सम्मान दिए और हर तरह से उसने मेरा उस वक्त साथ दिया, जिस वक्त उसको ये नहीं पता था कि उसकी पत्नी किसी दिन इस मंच पे खड़ी रहेगी और गोविंदा हाँ कहेगा। क्योंकि मैं तो नहीं ही बोल देता हूँ, किसी से भी नहीं बोलता हूँ। मैं ये कह देता हूँ कि भैया मैं पॉलिटिक्स से निकल चुका, मैं नहीं आऊँगा कभी। और ऐसा कभी ना लगे किसी को कि दिल में मन मुटाव है या मन में मेरे कहीं किसी के लिए तकलीफ है, एकदम भी नहीं। मैं समय के साथ चलने वाला आदमी हूँ। मुझे लगा 2004 से लेकर 2009 तक मैं एमपी हो जाऊं, मैं रहा और मैं वैसा एमपी बना कि एमपी बन रहा हूं। इतने में ही वहां से लोकल ट्रेन की प्रॉब्लम सॉल्व कर दी, मेरे मित्र ने वहां की शिक्षण की प्रॉब्लम सॉल्व कर दी, वहां पे जो रोड की प्रॉब्लम थी वो निकाल दी, जो प्रॉब्लम थी वहां पे वो मैं निकाल चुका था। उसके बाद मैंने ये कहा कि मैं अगुवाई नहीं करूंगा। अगुवाई मतलब आगे दिखाऊं, बुजुर्गों को ये दिखाऊं कि मैं एक क्षेत्र का नहीं हूं, फिर भी मैं आपके लिए बहुत कुछ करके दिखा रहा हूं भैया। मैं हाथ जोड़ के पीछे रह गया। मैंने सोचा कि पीछे रहना में अच्छा ही है, जिनका क्षेत्र है, जहां के लोग हैं, जो जहां का जैसा है उसे पूरा अपना सम्मान दूं और ये नहीं दिखाऊं कि जो है वो गोविंदा है या गोविंदा ने करके दिखाया है। आप ही लोगों ने दिया है, आप ही लोगों को मिला है, जो है आपका ही है। ऊपर वाले ने मुझे उसका माध्यम बना दिया या नवनीत को माध्यम बना दिया, तो उसमें कुछ भी बड़ी बात नहीं है। आप लोग कृपया नवनीत का साथ दीजिएगा। वो ऐसे जगह से आ रही है कि वो आवाज निकालेगी, आपकी आवाज पहुंचेगी। महत्वपूर्ण यह है कि बहुत से लोग ऐसे हो जाते हैं जो नेता भी बन जाते हैं, उसके बावजूद वो आवाज जो पहुंचनी चाहिए वहां पे, उसे भी किसी न किसी वर्ग की आवश्यकता होती है। वो आप लोगों को मिले और यहां से वो उच्च स्तर पे निकल के आए, ऐसी मैं प्रार्थना करता हूं। और आपकी जो शक्ति है उसका आप सशक्तिकरण करें और उसे आगे निकालें, ऐसी प्रार्थना करता हूं पुनः। थैंक यू सो मच। इससे पहले मैंने कभी ये स्पीच कभी नहीं दी थी, ये प्रथम टाइम मैंने ये स्पीच दी है और यहाँ से ये शुरुआत है। मैं, हो सकता है कि मैं किसी दिन फिर से आपको उस जगह दिखाई दूं जिस जगह मुझे लगता है कि ईश्वर ने मेरे लिए पहले से नियुक्त कर रखी है। उस टाइम पे ऐसा नहीं सोचिएगा कि गोविंदा कह रहा था और कर क्या रहा है। मुझे जो दिल में आता है, जो मुझे देवी वर्ग कह देता है, जो मुझे वृद्ध वर्ग कह देता है, मैं कर दिया करता हूं। मैं फिर सोचा नहीं करता हूं। लव यू ऑल, थैंक यू सो मच फॉर योर लव। और जैसे ये कह रहे थे वो जीत जाएगी तो ठुमके लगाने के लिए भी आ जाऊंगा। मुझे उसमें जरा भी गलत नहीं लगता है, क्योंकि मैं जो गोविंदा हो गया
तो उसी वजह से ऊपर वाले ने वो जगह दी है। मैं समझ रहा हूँ आप लोग के लिए ये डायलॉग बहुत साल पहले मैंने कह दिया। अपने आप को मुगले आजम, हमको अनारकली समझ नहीं आता। कितना नचा रहा है और इतनी धूप में आप लोग इंतजार करते रहे और आप लोग यहाँ से टस से मस नहीं हुए। मुझे बहुत ऐसा लग रहा था कि कभी किसी बच्चे की तबीयत खराब ना हो, किसी महिला की तबीयत खराब ना हो इस धूप की वजह से। तो मैं आप लोगों से ये कहकर निकल रहा हूँ, ये मेरा बहुत फेवरेट डायलॉग है जो मैं आप लोगों से कह रहा हूँ। इतनी खुशी मुझे आज तक कभी नहीं हुई। लव यू ऑल, मे गॉड ब्लेस एवरीबॉडी। और मैं सदैव ये कहा करता हूँ कि ये लकी रहा है मेरे लिए। मैं यहाँ पे जिस वक्त आ रहा था तो मैं रवि आपसे कहना चाहता हूँ कि जिस वक्त मैं मंच पे पहुँच रहा था, मैं बहुत टाइम से आके वहाँ पे इंतजार कर रहा हूँ होटल में। 1:14 के ऊपर मैं इस मंच पे आके उपस्थित हो गया। अब मैं ये कह रहा हूँ कि ये 14 का आंकड़ा ऐसा लकी है, मैं जिंदगी में जिस वक्त आया निकल पड़ी है। मतलब ऐसे निकल पड़ी है कि जहां पे आया तो मैं ईश्वर से यह प्रार्थना करता हूं कि आप कामयाब हो, आप सदैव कामयाब रहे और सिर्फ जीत तक ही कामयाबी महदूद न रहे। ऊपर वाले ने चाहा इंशाल्लाह तो आप उस मकाम पे पहुंचे। शेरो शायरीने या सभेचा समारोप झाला। आमदार रवी राणा, नवनीत राणा, रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील वराडे, नगरसेवक आशिष गावंडे, सपना ठाकूर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीने नवनीत राणा यांना पाठिंबा जाहीर केला आहे। नवनीत राणा यांना निवडून देण्याचं आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आलं। भारतीय राज्यघटना व लोकशाही वाचवण्यासाठी महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीने केलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीने नवनीत राणा यांना पाठिंबा जाहीर केला आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी पत्रपरिषद बोलवलेली आहे आणि या पत्रपरिषदेच्या मध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आम्ही भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीनं आणि लोकशाहीच्या दृष्टीनं या ठिकाणी विचारात घेतला आणि भारतीय राज्यघटना वाचवण्याकरता त्याचप्रमाणे लोकशाही वाचवण्याकरता या ठिकाणी नवनीत राणांना आपण मतदान करावं असं आवाहन या ठिकाणी आम्ही जनतेला केलेलं आहे। विदर्भ निर्माण महामंचतर्फे राष्ट्रीय जनसुराज्य पक्षाचे उमेदवार नरेंद्र कठाणे यांना उमेदवारी दिलेली आहे। याविषयी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। राष्ट्रीय जनसुराज्य पक्षाचे उमेदवार म्हणून नरेंद्र कठाणे लोकसभा निवडणूक लढवत आहेत। विदर्भ निर्माण महामंचतर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। त्यांच्या माध्यमातून अगर ते स्वतःला लोकांसमोर प्रस्तुत करते आहे तर ते लोकांसमोर शून्य असलेले उमेदवार आहे। त्याकरिता राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीने विदर्भ निर्माण महामंचाच्या माध्यमातून जे नरेंद्र बाबूलालजी कठाणे यांना कब्बशी या निवडणूक चिन्हावर उभं केलेलं आहे। त्यांचं ध्येय उद्दिष्ट काय? सर्वात महत्त्वाचं ध्येय उद्दिष्ट आहे की सर्व प्रश्नांचे समाधान, सर्व प्रश्नांची समस्या सोडवणूक ही विदर्भ वेगळा झाल्यामुळे होऊ शकते आणि त्याकरता विदर्भाची मागणी हे संसदेत प्रस्तुत करणारा अमरावती जिल्ह्यातील एकमेव प्रतिनिधी जो असेल तो नरेंद्र कठाणे असेल आणि अमरावती जिल्ह्याला न्याय देणारा तो नरेंद्र कठाणे असेल। पत्रकार परिषदेला राष्ट्रीय जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष राजेश काकडे, आम आदमी पक्षाचे विदर्भ अध्यक्ष डॉक्टर देवेंद्र वानखडे, सुनील चोखारे, राम नेवले, श्रीकांत तराळ व उमेदवार नरेंद्र कठाणे उपस्थित होते। तो आमचा क्वालिफाईड उमेदवार आहे। या क्वालिफिकेशनचा उमेदवार या अख्ख्या निवडणुकीत नाही। अशा संबंधामध्ये तो आमच्याबद्दल जे कंड्या पिकवल्या जात असतील उमेदवार तर हा उमेदवार इथे उभा आहे। राष्ट्रीय अध्यक्ष ज्यांनी उभं केलं ते हजर आहेत। महामंचाचा मी प्रवक्ता म्हणून उभा आहे।
13 एप्रिल रोजी रामनवमीचा पर्व साजरा होत आहे। हमालपुरा, राजापेठ, बालाजी प्लॉट येथे जय्यत तयारी सुरू आहे। 13 एप्रिल रोजी रामनवमीचा पर्व साजरा होत आहे। त्यानिमित्त शहरामध्ये जय्यत तयारी सुरू आहे। विविध कार्यक्रमांचं आयोजन सर्वत्र करण्यात येत आहे। हमालपुरा, राजापेठ, बालाजी प्लॉट येथे मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी सुरू आहे। हमालपुरा येथील मारुती मंदिराजवळ भव्य स्टेज तयार करण्यात आला असून त्यावर विशाल अशी श्रीरामांची मूर्ती आहे। रंगीबेरंगी ओढणींची चौकामध्ये सजावट करण्यात येत आहे। रामनवमी निमित्त निघणाऱ्या शोभायात्रांसाठी ढोल ताशा पथकांची ही प्रॅक्टिस सुरू आहे। हमारे दरवर्ष की होता इस बार भी 3 दिन का कार्यक्रम रखा गया है और कल भी हमने पथक का आयोजन किया हुआ है। यहाँ पे सभी राम भक्त इसका लाभ ले सकते हैं। और हमारी जो रामनवमी की शोभा यात्रा शाम को 5 बजे निकलती है यहाँ से हमालपुरे से रेलवे स्टेशन चौक, मरी माता मंदिर, पूरा गांधीनगर का पट्टा होते हुए जगताप पेट्रोल पंप से सीधा राजकमल चौक में जैसा बड़ी शोभा यात्रा में बजरंग दल के इसमें शामिल होते हैं। और हमारा सभी हिंदू से आह्वान है कि सभी लोग ने इस चीज़ का लाभ लेने को। यह हमारा मंडल का जो कार्यक्रम है यहाँ किसी एक आदमी का कार्यक्रम नहीं है। सभी लोग, सभी कार्यकर्ता एक जैसे, सभी राम भक्त है और जो भी बाहर के भी जो लोग हैं वो भी सब लोग इसमें शामिल हो सकते हैं। साईनगर येथील साई मंदिरात रामनवमी उत्सव साजरा केला जात आहे। या दरम्यान धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रमही राबवला जाणार आहे। रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। साईनगर येथील श्री साईबाबांच्या मंदिरामध्ये रामनवमी उत्सव साजरा होतो आहे। विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन येथे उत्साहात संपन्न होत आहे। 1972 साली मंदिराची स्थापना झाली असून येथे रामनवमी उत्सव साजरा केला जातो। गेल्या 30 वर्षांपासून येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे। श्री साईबाबा ट्रस्ट व रक्तदान समिती अमरावतीच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं। हा रामनवमी उत्सव जो आहे हा 1972 पासून इथं साजरा करण्यात येतो। 1972 ला मंदिराची स्थापना झाली होती, तेव्हापासून हा रामनवमीचा उत्सव होतो। परंतु या कार्यक्रमामध्ये विशेष रक्तदान शिबिराचं जो आयोजन आहे हे 30 वर्षापासून घेतो आहे। 30 वर्षापासून, कारण त्याच्या अगोदर काही रक्तदानाचं एवढं काही असं हे नव्हतं किंवा कोणती संस्था असेल किंवा नसेल, पण हे 30 वर्षापासून आम्ही जे रक्तदानाचं शिबिर आहे याचं आयोजन मोठ्या प्रमाणात करू। आता काय ठिकठिकाणी ते कॅम्प होतात, त्याच्यामुळे आता आम्ही 70, 75 यावर्षी जवळजवळ 70 बॉटलपर्यंत झालेलं आहे। काही वर्षाला आमचे 110 पर्यंत गेलं, 100 पर्यंतही झालं, 75 पर्यंतही झालं, अशा या बॉटल होतात। आणि त्या सगळं आपल्या सरकारी रुग्णालय जे आहे इरविन हॉस्पिटल त्याला जातं किंवा पंजाबराव देशमुख मेमोरियल कॉलेज यांना देण्यात येतं। ते मग तिथून आवश्यकतेप्रमाणे त्या रुग्णांना देतात। अजून काय काय कार्यक्रम आहे? कार्यक्रम आता झालेले कार्यक्रम म्हणजे पहिल्या दिवशी दशहरा उत्सव कलश स्थापनाच होते, म्हणजे उत्सवाची सुरुवातच होते। मान्यवर पाहुणे येतात, त्यांच्या हस्ते कलश स्थापना होते, तीर्थस्थापन केले जाते, बाबाचा अभिषेक होते आणि त्या दिवसापासून कार्यक्रमाला सुरुवात होते। महेंद्र भुतडा, अजय दातेराव आणि समितीच्या सहकारी मंडळींच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आलं। यंदा 70 रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला, तर पीडीएमच्या डॉक्टर्सच्या चमूने या कार्यात सहभाग घेतला। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नानकनगर येथे घराचं बांधकाम सुरू असताना वरून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नानकनगर येथे घराचं बांधकाम सुरू असताना उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने 40 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला। नानकनगर येथील शुक्रवारी दुपारी 12 वाजेची ही घटना आहे। संजय सुरेश इंगळे असं या 40 वर्षीय इसमाचं नाव आहे। गाडगेनगर पोलीस पुढील तपास करत आहेत। महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा अमरावतीत आले असता त्यांनी रोड शो केला। राजकमल चौकातून रोड शोला सुरुवात झाली। नागरिकांनी गोविंदाला पाहण्याची एकच गर्दी केली।
महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अभिनेता गोविंदा यांनी रोड शो केला। राजकमल चौकापासून रोड शोला सुरुवात झाली। येथे नागरिकांनी गोविंदाला बघण्यासाठी प्रचंड गर्दी केली। खुल्या गाडीवर गोविंदा आमदार रवी राणा विराजमान होते। त्यांना बघण्यासाठी त्यांचे फोटो काढण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली। जवळून जाणाऱ्या बसमधील प्रवाशांनी देखील गोविंदाचे फोटो काढले। नवनीत राणा या देखील उघड्या गाडीवर विराजमान होत्या। त्यांनी आपल्याला निवडून देण्याचं आवाहन केलं। अभिनेता गोविंदा यांनीही नागरिकांना अभिवादन केलं। यावेळी त्यांच्या समवेत मोठा ताफा होता। गाड्यांचा ताफा, डीजे, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह हा ताफा राजकमल चौकातून गांधी चौक मार्गे पुढे सरकला। भाजी बाजार येथे या रोड शोचं समापन करण्यात आलं। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक, व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता। वेळ झाली आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्किड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 9403620111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज।